मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिव यांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी। आतापर्यंत आलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी, काही मंत्र्यांकडून अद्याप अर्ज नाही। विधानसभेत मित्रपक्षांनी शेकापशी दगाबाजी केली, अन्यथा जिल्ह्यात आमचे 4 आमदार असते, शेकाप नेते जयंत पाटील यांचा गंभीर आरोप। क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणातील 16 लाखांचा हिरेजडित चष्मा जप्त, चष्मा दुरुस्तीसाठी थेट जर्मनीला गेला होता। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी व्यापाऱ्याकडून चष्मा मागवला परत। जालन्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या, आरोपींना पोलिसांकडून बेड्या, तरुणाला झोपेतून उचलून नेऊन जाळून मारून हत्या। आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं जावयाचं अपहरण करून मारहाण, वडिलांसह तिघांना सांगलीतून अटक। इंस्टाग्रामवरील ओळखीतून केलेल्या प्रेमविवाहाला विरोध। जीबीएसनं चिंता वाढवली, मुंबईत पहिल्या जीबीएसच्या रुग्णाचा मृत्यू, नायर रुग्णालयात सुरू होते उपचार। सर्वसामान्यांना दिलासा, वीज दरात कपात होणार, एमएसईबीचा पहिल्यांदा घरगुती वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव, एप्रिल पासून कपात लागू होणार। मुंबईत थंडी पुन्हा परतणार, ठाणे, नवी मुंबई, नाशकातही गार वारे वाहणार, उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा अटकाव दूर। महाकुंभ मेळ्यात आज 5वं अमृत स्नान, कोट्यवधी भाविकांचं त्रिवेणी संगमावर स्नान, पहाटे 5 वाजल्यापासून मुख्यमंत्री योगींची नजर। जम्मू काश्मीरच्या एलओसी जवळ स्फोट, लष्कराचे 2 जवान शहीद, 1 गंभीर जखमी।